जीव गेला मॅडम, आपला जीव इथं आहे मॅडम. पण त्याला मारून तो एक का नाव त्याचं पांड्याने एक सुधाकर मॅडम बरं लाईव्ह मध्ये टाका. त्या पांड्या आणि सुधाकर तू जिथेही भेटशील त्या घरी येऊन मारीन. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात असलेल्या राऊळगाव येथे SBL एनर्जी लिमिटेड या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या दुर्घटनेने नागपूर शोकसागरात बुडाले असून अनेक कुटुंबांचे संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाले आहे. आज नेशन सिटी न्यूजच्या माध्यमातून या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांशी, जखमी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांशी आणि अजूनही ओळख पटलेली नसलेल्या पीडितांच्या परिवारांशी आज आम्ही बोलणार आहोत. या दुर्घटनेत सर्वात हृदयद्रावक दृश्य म्हणजे एका लहान मुलाची वेदना, जो कालपासून दवाखान्याबाहेर बसून आपल्या आईची वाट पाहतो आहे. नक्कीच आपण बघू शकतो की दवाखान्यातील हे दृश्य खरंच मन हेलावून टाकणार आहे. अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रू नक्कीच येतील. लहान लहान चिमुकले जे दरवाजात आईची वाट बघतात. आज आपण दवाखान्यात त्यांना कुठेतरी बघतो आहे. काय सांगशील, दवाखान्यात तू कशासाठी आलाय? आईसाठी. काय करते? मम्मीला पाहिले बघायला आला? कधीपासून आलाय? कालपासून आला? भेटू दिलं मम्मीला? नाही. आपण बघू शकतो की लहान मुलगा देखील आईची वाट बघते आहे. स्फोट जरी एक झाला असेल तर अनेक असे लहान मुलं आज कुठेतरी आपल्या आसऱ्यासाठी एक आस घेऊन बसलेले आहेत. आईच्या मायेची वाट पाहणाऱ्या या चिमुकल्याच्या डोळ्यातील अश्रू संपूर्ण व्यवस्थेला प्रश्न विचारत आहे. SBL कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामध्ये जे लोक होते, जे अडकलेले होते, त्यांचा परिवार ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये आपल्या परिवारातील सदस्यांसाठी इथे एकत्रित आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून थोडं जाणण्याचा प्रयत्न करूया की त्यांची स्थिती काय आहे आणि आता काय माहिती रुग्णालयातून त्यांना मिळालेली आहे. स्फोट झाला SBL एनर्जी लिमिटेडमध्ये, मात्र मदतीसाठी पुढाकार घेतला दुसऱ्या सोलार कंपनीने, असा आरोप पीडितांनी केला आहे. स्फोट झाल्यानंतर तिथे त्यांच्याकडून काय म्हणजे अग्निशमनच्या गाड्या आलेल्या होत्या आणि रुग्णालयाची ॲम्ब्युलन्स अवेलेबल होती का? काय त्या कंपनीकडून त्यावेळी म्हणजे मदत करण्यात आली की कुणी मदत केली? त्यावेळेसची स्थिती काय होती? कंपनीने मदत केली. तिथे सोलार कंपनीने मदत केली आहे. 2.5 ते 3 तासानंतर तिथं गाड्या पोचवल्या आहे. तरीपर्यंत जाऊन पूर्ण राग झालं होतं आणि तिथे म्हणजे असे सांगत पण नव्हते काय हा तुमचा घरचा व्यक्ती इथं हे झाला आहे म्हणून. फोन पण नाही केला. दुसऱ्या वाहिनीने आम्हाला फोन केला. त्याच्यानंतर आम्ही 7 वाजता तिथं पोचलो. तिची आम्ही अवस्था पाहिली तर पूर्ण हे झालं होतं, गंभीर अवस्था. मग प्रश्न उपस्थित होतो, कंपनीची स्वतःची आपत्कालीन व्यवस्था नेमकी कुठे होती? त्यातीलच एक परिवारातील सदस्य आपल्यासोबत आहे, ज्यांची पत्नी इथे ऑरेंज सिटी हॉस्पिटलला आहे. ज्या क्षणी हा स्फोट झालेला आहे तेव्हा तेथील नेमकी स्थिती काय होती, तुम्हाला कसं कळलं पहिल्यांदा? एका पतीची वेदना शब्दात मावत नाही. डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे होते. आता तुमचं इथे कोण आहे आणि त्यांची स्थिती? माझी पत्नी आहे. माझ्या पत्नीचं ऑपरेशन झालं आहे. ते जखमी आहे खूप. मग आता माझा लहान मुलगा आहे, मी काय करावं? भरपाईच्या आश्वासनापेक्षा त्यांना त्यांच्या माणसाचा जीव परत हवा आहे. मला माझा जीव पाहिजे. ज्या प्लांटमध्ये स्फोट झाला तिथे सर्व कर्मचारी जखमी झाले, पण सुपरवायझर कसा वाचला, असा थेट सवाल उपस्थित होत आहे. सुपरवायझर पळाली उठून, मग सुपरवायझर काऊन नाही मेले बा, हे माझं म्हणणं आहे. तर मग आता तुम्ही म्हणता की सुपरवायझरला का बरं हे झालं नाही? त्या प्लांटमध्येच ते होते जिथे हा इन्सिडेंट झाला. हो, तर मग त्याला काऊन नाही झालं बा? ते मग त्याची सेफ्टी. प्लांटमध्ये काम करणारा सुपरवायझर हा कसा वाचला? आता प्लांटमध्ये स्फोट झाला पण सुपरवायझर वाचला, हा प्रश्न चौकशीचा केंद्रबिंदू ठरणार का? एका सासूची व्यथा ऐका. सुन बघितलं तुम्ही? नाही, पाहिलंच नाही, म्हटलं गेलोच नाही. आता जतपत आलो. आता पोरगा म्हणते आले तर थांबून जा, तर म्हणून इथं बसलो बा. आता जेव्हा तिले नजरेनं पाहिन तेव्हाच तुम्हाला कळन किंवा आम्हालाही कळन. एवढं आहे बा. तर जीवात जीव नाही राहत. 3 वर्षाची पोरगी आहे, लहानशी पोरगी आहे. तिची आईच्या घरून ती आली
आमच्या घरून तर धुरा नाही खुनला सांग अशी गंमत आहे बाई. तर ह्या आपल्या पोराचं होय बाई नाही नुकसान झालं पाहिजे म्हणून सकाळी गाडी करून आलो तर अजून गेलो नाही. असं होय, दुसरं काही नाही. नजरभर पाहून घेऊ समाधान. सुनेसाठी धावपळ करत आलेली सासू स्वतःची व्यथा सांगते. मी आली पण अजूनही मला माझ्या कुटुंबियांना भेटू दिलं नाही. 3 वर्षाची माझी नातीन आहे. अपघातानंतरही कुटुंबियांना अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप होत आहे. फक्त 27 वर्षाची माझी मुलगी 2 लेकरांची आई आज मृत्यूशी झुंज देत आहे. काजल भीमराव कौरवती किती वर्षाचे 27 वर्षाची आहे. आणि किती वर्षापासून तिथे काम करते? हे 3 वर्षापासून तिथं काम करत होती. तिच्या पोरीचं नाव आहे एक आरू वासुदेवजी कौरती, दुसरं नाव आहे चिकू वासुदेवजी कौरती. ह्या त्याच्या दोन्ही मुली आहे. हां बस. आता त्यांची स्थिती कशी आहे? त्याची 45% सांगितली आम्हाला डिग्री का 45% जरली वा म्हणून सोनी. आता ट्रीटमेंट चालू आहे. तुम्ही भेटून आलात, काय सांगाल कशी सांगतो असते आता बोलणं स्पष्ट. तर तिचा हात टिचला आहे, त्याचं ऑपरेशन सांगितलं डॉक्टरने. दांदरू नका म्हणे. अच्छा, म्हणजे बोलू वगैरे शकत आहे हो, आता? बोलते बोलते. तुम्ही गेलेत? हो हो. काय वाटते आता प्रशासनाने कंपनीने काय मदत केली पाहिजे? आता केली तर पाहिजे बाई मदत समजा, पण जीव गेला तर पैसे थोडी आपल्यापाशी राहणार आहे. मग तेवढी मागणी किती फक्त आपला किती मुली आहेत परिवार. त्यांना? ते एक काय अंगणवाडीत जाते मॅडम आणि एक पहिल्या वर्गात आहे मॅडम. 2च आहे. काय म्हणतात डॉक्टरांनी? ठीक होईल, बरं हो होईल? बरं तर होईल म्हणे मॅडम, पण आता आपला विश्वास नाही ना, असं आहे ना ते. आई मुलीला भेटून आली आणि म्हणते 45% मुलगी बरी आहे. वडील आणि आई दोघेही विचारतात, या लेकरांचं भविष्य कोण सांभाळणार? आज हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. स्थानिक आणि कामगारांनी गंभीर आरोप केले आहेत. कंपनीत ना ॲम्ब्युलन्स ना फायर ब्रिगेडची गाडी, सुरक्षेची कोणतीही ठोस व्यवस्था नव्हती. आणि तिथे जेव्हा हा स्फोट झाला तर कंपनीमध्ये काय सेफ्टी होती? काय वाटतं कशामुळे काहीच नव्हतं. हे झालं असेल? ना ॲम्ब्युलन्स कंपनीच्या होत्या ना फायर ब्रिगेड कंपनीच्या होत्या, काहीच नव्हते. काही तासानंतर ॲम्ब्युलन्स आली. जर वेळेत मदत मिळाली असती तर कदाचित काही जीव वाचले असते का, हा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय. आज तुम्ही पण तिथेच काम करता. हा जो स्फोट झाला यामागचं नेमकं कारण तुम्हाला काय वाटतं की तिथे कंपनीमध्ये जर ही आता परिवाराची हालत अतिशय गंभीर असल्याने प्रत्येकच कुटुंब स्वतःचा संताप हा व्यक्त करत आहे. दुःख आता संतापात बदलत आहे आणि ते दृश्य अगदी आपल्या डोळ्यासमोर आहे. हे तुम्हाला सांगू मॅडम, हे सुपरवायझरची गलती आणि सुपरवायझर आणि ठेकेदार हे मिळून बघत आहे. यांची बघत आहे म्हणून येणं सांगितलं नाही मॅडम. पुरं फरार झाले होते तिथं. एक ठेकेदार हे मारला आम्ही मॅडम, सुपरवायझरली मारला तिथे. हो तिथेच. का बरं? का बरं म्हणजे मॅडम ते त्या प्लॅनमध्ये होता ना तो, मग त्याला समजत होतं का हे काय झालं होतं. तुम्ही मला एक सांगा, सुपरवायझर काय करत होता तिथे? सुपरवायझर काम कोणतं आहे मॅडम? तुम्ही किती लिहून राहिले, का लिहून राहिले चेक करते ना मॅडम. मग ते चेक करायला पाहिजे ना ते ना. त्यानं चेक काहीच नाही केलं ना, काही नाही. तिकडं चालला पाणी प्यायला हे करून राहिलं का, माझ्याने करून राहिला का तिथं? मग जीव गेला मॅडम, आपला जीव येत आहे मॅडम. पण त्याला मारून तो एक काय नाव देतो? पांड्याने एक सुधाकर मॅडम. बरं लाईव्ह मध्ये टाका त्या पांड्या आणि सुधाकर. तू जिथेही भेटशील चाले तो घरी येऊन मारीन. SBL एनर्जी लिमिटेड मधील हा विस्फोट केवळ एक अपघात नव्हता. तो 19 कुटुंबांच्या आयुष्यावर कोसळलेला काळ होता, ज्यात कुणाची आई, कुणाची पत्नी, कुणाचा पती तर कुणाचा मुलगा. आजही अनेक कुटुंबांना त्यांच्या व्यक्तीची ओळखही पटलेली नाही. आणि आता आपण बघितलेला आहे त्यांचा दुःख, त्यांचा आक्रोश आणि त्यांच्या मनातील भावना. हा अनेक कुटुंबांच्या भविष्याचा प्रश्न आहे. औद्योगिक सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का? आणि या सर्वांना न्याय कधी मिळणार? नक्कीच आपण बघू शकतो की परिवाराचा आक्रोश आहे. स्फोट जरी झाला असला तरी प्रत्येक जीव प्रत्येकांसाठी हा महत्त्वाचा असतो आणि हे त्यांचं दुःख आहे. कुठेतरी एक निष्काळजीपणा, लापरवाही आणि कंपनीमध्ये ज्या गोष्टी सर्वप्रथम असायला पाहिजेत ते नसल्यामुळे ही दुर्घटना होऊ शकते असं देखील म्हटलं जातं. खरंच हे कुठेतरी खूप संवेदनशील घटना आहे. ज्या घटनेला घेऊन त्यांनी काम करायला पाहिजे तिथे कुठेतरी निष्काळजीपणा हा दिसतो आणि अनेक असे परिवार आज आपल्याला
दवाखान्याच्या बाहेर दिसतात आहे एका आशेने की आपला जीव परत येईल. नक्कीच आपण काही नाही पण आपण त्यांच्या दुःखात सहभागी होऊ शकतो आणि समजू देखील शकतो, कारण लहान लहान चिमुकल्यांचे चेहरे जे आईची बाबांची वाट दरवाजात बघत होते आज ते आपल्याला रुग्णालयाच्या बाहेर दिसतात आहे. अक्षरशः परिवारांची एकच आस आहे की आपला जीव परत यावा आणि आपल्या परिवाराची ओळख व्हावी. प्रत्येकांशी बोलून फक्त आपण समजू शकतो. प्रशासनाने आणि सर्वांनी आणि कंपनीने देखील या सर्व कुटुंबावर आपलं लक्ष ठेवावं आणि नेशन सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही अपडेट्स तुमच्यापर्यंत आणतच राहू. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह मी रोहिणी, नागपूर.